आणि यानंतरची बातमी पाकिस्तानमधून। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना देशाची गुपितं उघड केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही दशकभराचा कारावास सुनावण्यात आलाय। पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर इम्रान यांनी एक मोठा दावा केला होता। माझं पद काढून घेण्यामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप करताना इम्रान यांनी एक राजनैतिक संभाषण जाहीर केलं होतं। कायद्यानं असं करता येत नाही, कारण देशाच्या सुरक्षेबाबतची बोलणी किंवा पत्र व्यवहार गुप्त ठेवायचे असतात। याबद्दल केस दाखल झाली आणि इम्रान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की 8 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये निवडणुका आहेत आणि इम्रान यांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून तिथल्या लष्करानं हा निर्णय घडवून आणलाय, अशी पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे। इम्रान खान यांच्या पक्षाला पाकिस्तानमध्ये मोठा पाठिंबा मिळतोय। काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्यावर एका रॅली दरम्यान हल्ला झाल्यामुळे सुद्धा ते चर्चेत आले होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळत होता पाकिस्तानमध्ये आणि तेव्हापासूनच इम्रान खान यांच्यावर वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या। तोशखाना प्रकरण ताजं असतानाच आता इम्रान खान यांना देशाची राष्ट्रीय गुपितं उघड केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबतच आणखी एका माजी मंत्र्यांना सुद्धा ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।